श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 20. श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप. विश्वावधानींचा वृत्तांत. मी सकाळी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला आलो. श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे मला दिसले. त्यांच्या पाणीदार नेत्रांमध्ये शांती, करुणा, प्रेम, ज्ञान ज्योती स्वरूपात ओसंडत होते. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा, प्रेम, ज्ञान हे विनासायास प्राप्त होत असे. इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते. निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने मी आनंदाने भावविभोर झालो. श्रीपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्याजवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या मुखाकडे पाहताच एक अलौकिक शांती, वात्सल्य, प्रेम माझ्या अंतरंगात व्यापून माझे मन, शरीर आणि हृदय अवर्णनीय आनंदाच्या अनुभूतीने भरून गेले. मी श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावाने स्पर्श केला. त्या स्पर्शाने माझे शरीर हलके हलके वाटू लागले. माझ्या डोळ्यातून एक काळ्या रंगाचे तेज बाहेर आल्यासारखे वाटले. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते. त्या तेजाने एका कुरूप माणसाचा आकार घेतला. तो आकार अगदी माझ्यासारखाच होता. श्रीपादांनी मंद हास्य करीत मला प्रश्न केला, तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळले का तुला? मी म्हणालो, स्वामी, तो आकार मी पाहिला, तो अगदी माझ्यासारखा वाटला, परंतु तो माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळले नाही. ती आकृती कुणाची होती तेही कळले नाही. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, ते तुझे पाप शरीर होते. तो तुझ्यातील पापरूपी पुरुष होता. आता तुझ्या शरीरात पुण्य पुरुषच राहिला आहे. प्रत्येक मानवाच्या देहात एक पापपुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो. हा पापपुरुष निघून जाणे ही मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून आपल्या पुण्यबळाने दुसऱ्यांचा उद्धार करावा. ब्राह्मणात सत्वगुणाचे प्रमाण अधिक असते. ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्मे करवून घेताना आपल्या उपजीविकेपुरतेच धन घ्यावे. तसे न केल्यास त्या ब्राह्मणाला यजमानाच्या पापांचे वाटेकरी व्हावे लागते. त्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या कठोर तपश्चरणाच्या अग्नीत दहन करावे. अशा प्रकारे जगणारा ब्राह्मणच ब्राह्मण या शब्दास पात्र होतो, अन्यथा तो केवळ जातीने ब्राह्मण असतो. ब्रह्मज्ञानी ब्राह्मण तो होऊ शकत नाही. आमचे आजोबा बापनाचार्युलू, वडील अप्पलराज शर्मा या दोघांना सद्ब्राह्मण म्हणता येईल. माझी आजी राजमांबा आणि माता सुमती महाराणी या दोघी परमपवित्र स्त्रिया होत्या. त्यांचे केवळ स्मरण केल्यानेच लक्ष लक्ष पापे नाहीशी होतात, असे बोलून श्रीपाद प्रभू काही क्षण मौन राहिले. त्यानंतर आपल्या भ्रुकुटीमध्याला स्पर्श केला आणि उजवा हात पुढे केला. त्यावेळी त्यांच्या तळ हातातून प्रकाशाचा एक झोत निघाला आणि त्याबरोबरच यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली. काही मधुर फळे, फुले, थोडे सोने, चांदी, नवरत्न आणि दिव्य अग्नीही तिथे प्रकट झाला. माझ्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयकंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी त्या पापपुरुषाला नेत्रांनीच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे तो अनिच्छेनेच अग्नीत पडून भस्मसात झाला. माझ्या शरीरात अग्नीचा भडका उडाला. मी प्रभूंना विनंती करीत म्हणालो, स्वामी, मी जळतोय, मला वाचवा. प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य प्रकाश निघून मला स्पर्शवून गेला. माझे शरीर प्रभूंच्या त्या दिव्य नेत्र तरंगांच्या स्पर्शाने शीतल झाले. विविध प्रकारच्या विद्युत लहरी माझ्या शरीरातून निर्माण झाल्या. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याची मला जाणीव झाली. माझ्या नाडीचे स्पंदन थांबले आणि हृदयाचे ठोके थांबून मी समाधी अवस्थेत गेलो. दुपार झाली होती. त्या दिवशी गुरुवार होता. श्रीपाद प्रभू स्नान आटपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते. भक्तांनी समर्पित केलेल्या भिक्षांनाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला. कमंडलूतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले. 8 दिशांना थोडे अन्नाचे घास ठेवण्यात आले. भिक्षेतील थोडे अन्न काकबळीसाठी काढून ठेवले. कोटी कोकिळांच्या सारख्या अत्यंत मधुर अशा आवाजात स्वामींनी मला नावाने हाक मारली आणि सर्वांना भोजन करण्याची आज्ञा केली. मला त्यांच्याजवळ बोलावून घेतले. क्षणभर डोळे मिटून पुन्हा उघडून माझ्याकडे स्नेहार्द्र दृष्टीने पाहिले. त्याच वेळी त्यांच्या हातात एक चांदीचे पात्र प्रकट झाले. त्यात हलवा भरलेला होता. श्रीपाद प्रभूंना हलवा अत्यंत प्रिय होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, शंकर भट्ट, माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशाने बांधून ठेवतात. मी निरपेक्ष भक्तिभावाने वश होतो.
श्रेष्ठींच्या घरी त्यांची धर्मपत्नी माझ्यासाठी आवर्जून हलवा करीत असे. मी तो हलवा खाल्ल्यानंतरच ती भोजन करणार असा तिचा नेम होता. त्यांची नात लक्ष्मी वासवी हिने माझ्या हातात राखी बांधली होती. लक्ष्मी वासवीच्या पतीच्या पत्रिकेत मृत्यूयोग असल्याचे एका ज्योतिषाने सांगितले होते. तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तिने व्रत केले होते. तिने मला विनंती केली की मी तिच्या राखीचा स्वीकार करून प्रसाद घेऊन तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा. तिच्या इच्छेनुसार मी तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊन फुले, बांगड्या आणि कुंकवाचा प्रसाद दिला. तिच्या आजीने म्हणजेच व्यंकट सुब्बम्माने प्रेमभावाने तयार केलेला हलवा तिने मला दिला आहे. या मधुर प्रसादाच्या सेवनाने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. मी माझ्या प्रेमळ भक्तांच्या घरी सूक्ष्म रूपाने जाऊन त्यांनी श्रद्धाभावाने दाखवलेल्या नैवेद्याचे सेवन करतो. परंतु श्रेष्ठींच्या घरचा महाप्रसाद असल्याने मी प्रत्यक्ष जाऊन तो स्वीकारला. हा प्रसाद तू घे असे प्रभूंनी सांगितले. या प्रसादाच्या माधुर्याचे वर्णन कोणाला करता येईल. प्रसादाचा थोडा भाग त्यांनी आकाशात उडविला. तो नभमंडळात विलीन झाला. थोडा प्रसाद त्यांनी आपल्या हातातून खाली पडू दिला. नंतर त्या ठिकाणी जमीन दुभंगली आणि प्रसादाला तिने जागा करून दिली. दुभंगलेल्या जमिनीत प्रसाद गेल्यावर ती जमीन पूर्ववत झाली. कोणीही निराश होऊ नये यासाठी श्रीपाद शिवल्लभांचा अवतार आहे. तो प्रसाद कितीही वाटला तरी कमी होत नव्हता. त्याचवेळी पद्मशाली कुळातील गुरुचरण नावाचा एक भक्त तिथे आला. त्याला सुद्धा श्रीपाद स्वामींनी चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला. त्यानंतर स्वामींनी ते चांदीचे पात्र कृष्णा नदीच्या पात्रात सोडून दिले. यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, पद्मशाली कुळातील मार्कंडेय गोत्र असणारे लोक कालांतराने मांसभक्षण करू लागले. माझ्या सान्निध्यात काही कारण असल्याशिवाय कार्य कधीच होत नाही. गुरुचरण, तू कित्येक दिवसांपासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरु शरणम स्वामी शरणम असा नामोच्चार करीत पवित्र जीवन जगत आहेस. आज तुला श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद मिळाला. तुला कळलेले गुरुतत्व या शंकर भट्टालाही सांग. आम्ही माध्यान्हसमयी योगनिद्रेत असताना मानस संचार करतो, त्यावेळी कोणास दर्शन देत नाही. आमच्या विश्रांतीचा भंग होऊ नये. श्री गुरुचरण नावाच्या एका महान भक्ताची भेट हा खरोखरच सद्गुरूंचा संकल्प होता. कलियुगाच्या या महान भक्ताला गुरुचरणाला योग मार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती. शंकर भट्ट गुरुचरण यांना म्हणाला, हे महापुरुषा, मला गुरुतत्वाचे ज्ञान देऊन कृतार्थ करावे. यावर गुरुचरण म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांडात उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्यांच्या केवळ संकल्प मात्राने होते असे श्री दत्तात्रेय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपातून श्रीपाद शिवल्लभांच्या रूपात साकार होऊन अवतरले आहेत. ते साकार रूपात दिसत असले तरी त्यांचे खरे रूप निराकारच आहे. सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहे. ते एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत. ते सर्व योग मार्गाचे अंतिम गंतव्य स्थान आहेत. सृष्टीच्या प्रारंभापासूनच अनेक महर्षींनी आपापल्या साधन वैशिष्ट्याने साक्षात्कार करून घेतलेल्या देवतांचे स्वरूप म्हणजे श्रीपादांचे दिव्य रूप होय. पूर्व काळापासूनच महर्षींना अनेक दिव्य शक्ती प्राप्त होत्या. वशिष्ठ ऋषी हव्ययुक्त यज्ञ करीत असत. विश्वामित्र आणि जमदग्नी ऋषी हव्य सामग्रीशिवाय यज्ञ करीत. मंत्र आणि विधींचे रहस्य जाणणाराच विधी संपन्न करतो किंवा करीत नाही किंवा वेगळ्या पद्धतीने करतो. श्रीपाद प्रभू तर सर्व शक्तिमान आहेत, परंतु ते कर्मरहस्य जाणत असल्याने त्यांच्याकडून विविध व्यक्तीस वेगवेगळा व्यवहार होतो. सर्व शक्तींमध्ये प्रेमशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. तिची ताकद अमर्याद आहे. बापनाचार्युलू, नरसिंहवर्मा, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांना अनेक प्रकारच्या योगाचे ज्ञान होते. या तिघांना श्रीपाद प्रभूंची वात्सल्य भक्ती प्राप्त होती. त्यांच्या प्रेमशक्तीमुळे ते स्वामींना आपले इच्छित कार्य संपन्न करण्याचा आग्रह करून ते त्यांच्याकडून करवून घेत. श्रीपाद स्वामी सुद्धा त्यांचे कोणतेही काम मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने करीत. श्रीपाद प्रभू प्रत्येक स्त्रीमध्ये आपले मातृस्वरूप पाहत असत. सहज वात्सल्यपूर्ण आराधना करणाऱ्याच्या घरी श्रीपाद प्रभू लहान बालकाप्रमाणे आचरण करीत. हीच महामाया. योगी आणि वेदज्ञांनी पुन्हा पुन्हा वाखाणलेला निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप दिव्य बालकाने पीठिकापुरम या क्षेत्री आपल्या दिव्य लीलांचे प्रदर्शन करावे हे तर्कशास्त्राला एक मोठेच आवाहन होते. या बालकाच्या लीलांचे वर्णन अतर्क्य होते. योग मार्ग, ज्ञान मार्ग व वेदशास्त्राच्या अध्ययनाने परमेश्वर प्राप्तीच्या उद्दिष्टासाठी साधना करणाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या मार्गानेच परमेश्वराची प्राप्ती होते.
दैवी अनुभवाचे वर्णन पवित्र ग्रंथातून करणे शक्य आहे, परंतु काही वेळा असे दैवी अनुभव पवित्र ग्रंथांच्या सीमेपलीकडील असलेल्या मार्गातही अनुभवास येतात. परमेश्वर हा सर्वच बाबतीत पूर्णतः स्वतंत्र असतो. श्रीपाद प्रभूंच्या लीला तर्कशास्त्राच्या कक्षेत बांधता येणाऱ्या नाहीत. त्या लीला पूर्वी कधीही ऐकलेल्या नाही. यानंतर शंकर भट्ट त्या महान भक्त श्री गुरुचरणांना म्हणाले, महाराज, आपल्याला श्रीपाद स्वामींचे प्रथम दर्शन कसे झाले तो कथाप्रसंग सांगून माझा उद्धार करावा. गुरुचरण म्हणाले, हे ब्राह्मणोत्तमा, तुम्ही अत्यंत धन्य आहात. तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे कथन त्यांच्या समक्ष करण्याचे भाग्य पूर्वजन्मीच्या सुकृतामुळेच लाभले. एवढे सांगून श्री गुरुचरण त्यांना श्रीपाद प्रभूंचे दर्शन कसे झाले याचा संक्षिप्त वृत्तांत सांगू लागले. ते म्हणाले, मी एका देवभक्त कुटुंबात जन्मलो. लहानपणापासूनच मी आमचे कुलदैवत असलेल्या श्री दत्तप्रभूंची भक्ती करीत आहे. आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. मी अत्यंत श्रद्धेने श्री दत्तात्रेयांची आराधना करीत होतो, परंतु समस्या कमी होण्याऐवजी वाढल्या. आमच्या गावातील काही लोकांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा नाही, तू दुसऱ्या कुलदेवतेची निवड करून त्यांची आराधना कर, त्याने तुझे संकट दूर होईल. मला ते पटले. रात्र झाल्यावर मी झोपी गेलो. मला स्वप्नात एक भयंकर कसाई दिसला. तो प्रेमाने शेळ्यांचा सांभाळ करीत असे, परंतु दररोज तो काही शेळ्यांचा बळी देत असे. त्या कसायाच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो. तो मेघगर्जना करीत म्हणाला, मी दत्त आहे. तू कोणत्याही देवदेवतांची आराधना केलीस तरी त्या देवतेच्या रूपात मीच असतो. तू आराधना करीत असलेल्या देवाचे नामरूप बदललेस तरी मी बदलणारा नाही. मी तुला कधीही सोडणार नाही. तू तर माझी छाया आहेस. माझी छाया मला सोडून कशी राहील? समस्त देवदेवतांच्या संकल्पांना आणि समस्त कोटी कोटी मानव संकल्पांना चालविणारा महासंकल्प मीच आहे. वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल, पण माझ्या हाती आलेला तू मला कधीही सोडून जाऊ शकणार नाहीस. दत्तभक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावे आणि भित्रेपणा सोडून द्यावा. मी सिंहासारखा आहे. सिंहाच्या शावकांना सिंहाजवळ भय नसते. ते त्यांच्याबरोबर मुक्तपणे खेळत असतात. मी या कोयत्याने तुझा वध करीन हे निश्चित आहे. तुझे रक्षण करणारा त्रैलोक्यात कोणी नाही. मी अत्यंत भयभीत होऊन रडू लागलो आणि त्याच वेळी माझे स्वप्न भंगले. घरातील लोक माझा आवाज ऐकून काय झाले असे विचारू लागले. मी त्यांना माझ्या स्वप्नातील सगळा वृत्तांत सांगितला. आमच्या आर्थिक समस्या तर दिवसेंदिवस अधिकच वाढत होत्या. कोणत्या तरी जन्मात केलेल्या कर्माचे फळ म्हणून हे दारिद्र्य भोगावे लागत आहे असे म्हणत मी आक्रोश करू लागलो. मला वाटले की माझा मृत्यूच झालाय. सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर आला. त्याच्या हातात चिपळ्या होत्या. तो हरिनामाचे गायन करीत होता. त्याच्या डोक्यावर तांदळाचे टोपले होते. हा एक विचित्र हरिदास होता. त्याच्या टोपलीत एक औदुंबराचे रोप होते. त्याने तांदूळ देता का असे विचारल्यावर मी घरात तांदूळ शोधल्यावर मला एक मुठभर कण्या मिळाल्या. त्या कण्या स्वीकारून तो म्हणाला, महाराज, काल रात्री एका कसायाने गुरुचरण नावाच्या एका दत्तभक्ताची हत्या केली. आश्चर्य असे की त्या दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रोपात प्रविष्ट झाले. औदुंबराच्या वृक्षाखाली श्री दत्तप्रभूंचा निवास असतो असे प्रमाण आहे. हे रोप असामान्य आहे. गोदावरी मंडलातील पीठिकापुरम हे एक महान क्षेत्र आहे. तिथे श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात वास्तव्य करीत आहेत. हे श्रीपादांच्या आजींच्या घरातील औदुंबर वृक्षाचेच रोप आहे. हे रोप तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्या हरिदासाचे हे बोलणे ऐकून तर मी भ्रमितच झालो. मी म्हणालो, गुरुचरण, मीच आहे. माझी हत्या काही झालेली नाही. मी दत्तभक्त आहे. मी स्वप्नात एका कसायाला पाहिले होते. तो मला मारून टाकीन असे म्हणाला होता. एखाद्या व्यक्तीचे शरीर त्याच्या मृत्यूनंतर काही कारणास्तव उपलब्ध न झाल्यास औदुंबराची लाकडे प्रेताप्रमाणे रचून त्या मृत व्यक्तीचे प्रेत समजून त्यांच्यावर अंत्यविधी केला जातो हे मी ऐकले होते. परंतु एखाद्या व्यक्तीतील जीवनशक्ती औदुंबर वृक्षात आकर्षून घेणे आणि त्याच वेळी त्या व्यक्तीतही ती जीवनशक्ती राखून ठेवणे ही गोष्ट मी कधीच ऐकली किंवा पाहिली नव्हती. औदुंबर वृक्ष महिमा हे म्हटल्यावर हरिदास जोरात हसला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते खरे आहे. हे मी अमान्य करीत नाही. या सृष्टीचे संपूर्ण रहस्य फक्त आदिगुरु म्हणजेच श्री दत्त जाणतात. पुढच्या क्षणी ते काय करतील हे सप्तर्षी सुद्धा जाणू शकत नाही. त्यांच्या समोर आपण अगदीच क्षुद्र असतो.
पत्रिकेत जरी मरणकाळ दाखवला असला तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. तसेच त्या घोर कष्टातून बाहेर काढून त्याच्या कर्मांचा क्षय करून त्याला पुनर्जीवन देतात. परंतु अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्याला पुनर्जन्म प्रदान करतात. दत्तप्रभू आपल्या भक्तांची प्राणशक्ती त्यांचा नित्यवास असणाऱ्या औदुंबर वृक्षात आकर्षित करून त्या औदुंबरातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अल्पबुद्धी असलेल्या साधकांना मात्र वाटते की ते त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे जिवंत आहेत, परंतु खरे पाहता ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्ताचा शारीरिक व्यवहार अबाधित रूपाने चालवू शकते. भक्त अगदी मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रवेश करून भक्ताचे आयुष्य थोडे वाढवते. औदुंबर वृक्षातून कितीही प्राणशक्ती बाहेर पडली तरी तो तसाच परिपूर्ण राहतो, कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रेय प्रतिष्ठित असतात. हरिदासाने सांगितलेला हा वृत्तांत आश्चर्यचकित करणारा होता. कृष्णदास नावाचा तो हरिदास हे सांगून तिथून निघून गेला. मी त्या औदुंबराला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने माझ्या घराच्या मागील अंगणात वाढवित होतो. काही दिवस असेच गेले. आमचे एक दूरचे नातेवाईक जे रेशमी कपड्यांचे व्यापारी होते ते आता वृद्ध झाले होते. त्यांना मुलबाळ नव्हते. माझ्यावर त्यांचे निर्व्याज प्रेम होते. ते आमच्या घरी येऊन राहू लागले. त्यांनी मला काही धन देऊन रेशमी कपड्याचा व्यापार करण्यास सांगितले. ते स्वतःसुद्धा आमच्या घरी असलेल्या औदुंबराच्या वृक्षास मोठ्या भक्तिभावाने प्रदक्षिणा घालून श्री दत्तप्रभूंची आराधना करीत. आमच्या घरी कोणतीही आपत्ती अथवा संकट आले असता आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालून आमच्या दुःखाचे निवारण करण्यास प्रार्थना करीत असू. आमची प्रार्थना दत्तप्रभूंना कळत असे. आमची संकटे अनपेक्षित रीतीने दूर होत होती. श्री दत्तप्रभूंना नवस केला असता तो औदुंबराच्या वृक्षातून पूर्ण होत असे. औदुंबराच्या वृक्षाची सेवा करणे हा दत्तभक्तांचा महत्त्वाचा विधी होता. घरात औदुंबराचे वृक्ष असणे म्हणजे साक्षात दत्तात्रेयच घरात असल्यासारखे असते. औदुंबराचे महात्म्य वर्णावे तेवढे थोडेच आहे. पापकर्म फळाने काटेरी वृक्षाचा जन्म. मी माझ्या व्यापाराच्या निमित्ताने आंध्र प्रदेशात असताना माझ्या भाग्याने पिठिकापुरम क्षेत्री येऊन पोचलो. श्री बापन्नाचार्युलूंचे घर शोधून त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी श्रीपाद प्रभू बापन्नाचार्युलूंबरोबर अंगणात बसले होते. त्यांच्या अंगणात एक काटेरी झाड होते. श्रीपाद प्रभू त्या झाडाला मोठ्या श्रद्धाभावाने दररोज पाणी घालीत असत. बापन्नाचार्युलू श्रीपादांना म्हणाले, हे काटेरी झाड तुला एवढे प्रिय का आहे? संजीवनी किंवा सोमलता वृक्षाचे रोप असल्यासारखे त्या काटेरी झाडावर प्रीती करणे योग्य आहे का? तू त्या झाडाला पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी ते तर वाढणारच आहे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, हे काट्याचे झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या आळीतील विश्वावधानी होते. स्वयंभू दत्तात्रेय बापन्नाचार्युलूंच्या नातवाच्या रूपाने अवतरित झाले आहेत. केवढी अनैसर्गिक गोष्ट आहे ही, केवढा हा देवद्रोह, असे ते उपहासाने म्हणत असत. तेच विश्वावधानी या जन्मी काट्याच्या झाडाच्या रूपात आपल्या अंगणात आहेत. मी, आई, मोठे भाऊ श्री विद्याधरी, राधा, सुरेखा आम्ही सर्व व्यंकट सुब्बय्या श्रेष्ठींच्या व नरसिंहवर्मांच्या घरी मोठ्या प्रेमभावाने जेवण करीत असू तेव्हा हे विश्वावधानी क्रोधित होऊन म्हणत, मल्लादी आणि घंडीकोटा ही दोन कुटुंबे धर्मभ्रष्ट असल्यामुळे यांना ब्राह्मण समाजातूनच बहिष्कृत केले पाहिजे असा जोरात निषेध करून ब्राह्मण परिषदेत त्यांनी वादंग निर्माण केला. तेच विश्वावधानी आज काटेरी वृक्षाच्या रूपात दिसत आहे. श्रीपाद शिवल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रेय आहे त्याला प्रमाण काय? ते काय धर्मग्रंथात आहे की वेदांमध्ये असे लिहिलेले आहे? असे तर्क कुतर्क करणारे विश्वावधानीच या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मले आहेत असे सांगून श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझी आई सर्व सौंदर्य स्वरूपिणी सुमती महाराणी हिला श्रेष्ठी आणि नरसिंहवर्मा आपल्या मुलीप्रमाणे मानित. एकदा त्यांनी तिला सन्मानाने जेवण्यास बोलावून तिची नूतन वस्त्रांनी ओटी भरली. त्यामुळे त्यांना आपला जन्म धन्य झाल्यासारखे वाटले. त्या दोघांनाही हे विश्वावधानी नेहमी टोचून बोलत असत. त्यांनी आपल्या आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांची उत्तरक्रिया व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळे त्यांना त्यांच्या स्वभावाला साजेसा काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला आहे. त्या वृद्ध विश्वावधानींना काटेरी वृक्षाच्या रूपात पाहून मला त्यांची दया आली आणि मी त्या झाडाला थोडे पाणी घातले. काही वेळाने श्रीपाद प्रभू अंगणातून बाहेर आले. श्रीपादांचे मुग्ध मनोहर रूप पाहून मला आनंदाचे भरते येऊन उचकी लागली
आणि नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. मी अत्यंत नम्र भावाने श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक टेकविले. श्रीपादांनी मोठ्या प्रेमाने माझ्या पाठीला स्पर्श केला आणि म्हणाले, हे गुरुचरण, उठ. काय हा वेडेपणा! तू मृत्यूनंतर पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस ना? मी रेशमी कापडाचा व्यापारी असल्याचे ओळखून बापनाचार्युलू मला म्हणाले, आमच्या सोनुल्यासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय? मी श्रीपाद प्रभूंना शोभतील असे रेशमी कपडे लगेच काढून दिले. श्रीपाद प्रभू मला आत घेऊन गेले आणि म्हणाले, आता तुला एक अद्भुत गोष्ट दाखवितो. बापनाचार्युलूही श्रीपादांच्या पाठोपाठ आले. श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे विश्वन्ना आजोबा, तुमच्या मुलांनी तुमचे श्रद्धारहित श्राद्ध कर्म केल्याने आणि तुम्ही बापनाचार्युलूंसारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्यामुळे तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म मिळाला. हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे. त्याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने तुमची उत्तर क्रिया करवून घेईल. यासाठी तुमची संमती आहे ना? प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. त्या काटेरी झाडास आच्छा दिलेला विश्वावधानींचा प्रेतात्मा म्हणाला, यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते? श्रीपादांनी मला ते काटेरी झाड उपटून काढून त्याला अग्नी देण्यास सांगितले. मी श्रीपाद प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे ते काटेरी झाड उपटले. त्यांनी मला त्यांच्या हातातून औदुंबर आणि पिंपळाच्या 2 डहाळ्या घेऊन अग्नी निर्माण करायला सांगितले. त्याप्रमाणे प्रभूंच्या हातातून त्या मी घेतल्या आणि त्यांच्या घर्षणाने अग्नी निर्माण झाला. मी त्या झाडाचे दहन केले आणि त्यानंतर प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे स्नान केले. स्नानानंतर प्रभूंनी मला विभूती देऊन ती शरीराला लावण्यास सांगितले. यावेळी श्रीपाद म्हणाले, लोकांना वाटते की शिवप्रभू स्मशानभूमीतील राख आपल्या शरीरावर धारण करतात, परंतु भगवान शिव जे भस्म शरीरावर धारण करतात ते महायोगी, महान तपस्वी, महान भक्त, महान सिद्धपुरुष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच्या दहनाची पवित्र विभूती असते. शिवप्रभूंच्या तेजोमय वलयात हे महात्मे ऐक्य स्थितीत विश्रांती घेतात. वानर, सर्प, गाय या पशूंची नकळत आपल्या हातून हत्या झाल्यास न चुकता त्यांची उत्तरक्रिया करावी. त्यांचे श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावे. मंत्रपूर्वक दहन करण्याकरता कोणत्याही विधीची आवश्यकता नाही. आपल्या पूर्व ऋणानुबंधाने कोणत्याही जीवाची नकळत हत्या झाल्यास त्याचे श्रद्धापूर्वक दहन अवश्य करावे. असे केल्याने शेष पापकर्मांचा नाश होऊन त्या प्राण्यांना सद्गती मिळते. प्राचीन काळी एकदा दुष्काळ, टंचाई यासारख्या आपत्तींना जग तोंड देत होते. गोधनाची वृद्धी झाल्याशिवाय गायीच्या घृतासारखा पवित्र पदार्थ निर्माण होऊ शकत नाही. यज्ञ याग न केल्यास मानव आणि देवता यांच्यामध्ये जगन्नियंत्याने निर्मिलेले परस्पर सहकार्याने चालणारे जीवन निरर्थक होते आणि धर्माला ग्लानी येते. अन्न मुबलक असल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. त्यामुळे गौतम ऋषी आपल्या तपस्सामर्थ्याने त्यांच्या आश्रमामध्ये अन्नधान्य पिकवीत असत. एका आभासात्मक मायावी गायीची हत्या केल्याच्या पातकाचे निवारण करण्यासाठी त्यांनी गोदावरीचे अवतरण केले. त्यामुळे गौतम ऋषींचे या जगावर फार मोठे ऋण आहे. विश्वावधानी हे गौतम गोत्रातीलच होते, परंतु त्यांचा संबंध या गोत्रात जन्म घेण्यापुरताच होता. त्रेतायुगात पीठिकापुरम या क्षेत्रात सवितृकाठक चयन नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षींचा मोठा सहभाग होता. विश्वावधानींच्या भाग्यानेच त्यांना पीठिकापुरम इथे जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असे माझे दर्शन घडले. श्री दत्तप्रभूंच्या निर्व्याज प्रेम व करुणेने अयोग्य व्यक्तीस सुद्धा सद्गती प्राप्त होऊ शकते. याची माहिती जगाला कळण्याची वेळ आता आली आहे. ऋणानुबंध नसेल तर कुत्रा सुद्धा तुमच्याजवळ येत नाही. आपल्याकडे कोणी मदत मागायला आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी. मदत करणे शक्य नसल्यास आपल्या मधुर वाणीने आपली असमर्थता व्यक्त करावी, परंतु निष्ठुर होऊ नये. तुम्ही कठोरपणे वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपात असलेला मी सुद्धा तुमच्याबरोबर तसेच वर्तन करीन. तुम्ही जसे लोकांबरोबर वागाल तसेच लोकही तुमच्याशी वागतील. या संपूर्ण सृष्टीतील सत्याचे एकमेव मूल कारण मी आहे. मी सर्व सत्याचे सर्वमय परमसत्य आहे. वेदांमध्येही असे सांगितले आहे की ज्ञान, सत्य व चिरंतनत्व म्हणजे ब्रह्म आहे. अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी सर्व गोष्टी तपशिलासह समजावून सांगितल्या. मी आश्चर्याने बघत होतो. बापनाचार्युलूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मोठ्या प्रेमभावाने श्रीपादांनी ते आपल्या बालहाताने टिपले आणि म्हणाले, आजोबा, तुम्ही सदा सर्वदा माझाच विचार करता. तुमचा जन्म धन्य आहे. नृसिंह सरस्वतीच्या अवतारात मी अगदी तुमच्यासारखेच रूप धारण करणार आहे, हे त्रिवार सत्य आहे.
असे बोलून प्रभूंनी आपला हात आजोबांच्या हातात ठेवला. तेव्हा बापनाचार्युलू म्हणाले, श्रीपादा बेटा, माझ्या मनात गेल्या कित्येक दिवसांपासून एक शंका आहे, विचारू का? तत्क्षणी श्रीपाद प्रभू आपले चिरहास्य करून म्हणाले, आजोबा, तुमच्यासारख्या व्यक्तीला शंका असू शकते का? मी 10 वर्षांचा बालक तुमच्या शंकेचे समाधान कसा करू शकेन? आश्चर्य आहे, तरीसुद्धा मी प्रयत्न करून पाहीन. यावर बापनाचार्युलूंनी प्रश्न करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, सृष्टी, स्थिती व लय यांचे कर्ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत ना? श्रीपादांनी उत्तर दिले, होय, यात शंकाच नाही. बापनार्य म्हणाले, या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या त्रिशक्तींना आदी पराशक्तीनेच निर्माण केले ना? श्रीपाद प्रभूंनी यावरही होकारार्थी मान हलवली. यावर बापनार्युलू म्हणाले, मग तू कोण आहेस? श्रीपाद सर्व देवस्वरूप, सर्व देवतांचे मूळ श्रीपाद प्रभूच. एकानंतर एक अशा प्रश्नांची सरबत्ती ऐकून श्रीपाद प्रभू मुग्धपणे हसले आणि म्हणाले, आजोबा, आत्ताच मी तुमच्या समोरच काट्याच्या झाडाला सद्गती दिली. मी केलेल्या कामास कोणत्याही शास्त्राचे प्रमाण आहे का? म्हणून अशा प्रकारच्या चिकित्सेची आवश्यकता नाही. मी योगी असून सर्व योगक्रियांमध्ये मी असतो. विशिष्ट स्थितीत मी योग्य व्यक्तीस निश्चित भेटतो. सृष्टी ही माया नाही. हे जे काही आहे त्याला सृष्टी म्हणणे ही खरोखरच माया आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये एकच भगवत चैतन्य भरून राहिले आहे. ते विविध स्थितीत आणि विविध अवस्थेमध्ये उत्क्रांत होत असते. काल हा उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा आधार आहे. कालाचे ज्ञान प्राप्त झाल्याने उत्क्रांतीची प्रक्रिया अनुभवास येते. या कालाची गणना आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या गतीमुळे कळते. अत्री महर्षींना त्रिकालाचे आणि जागृती, निद्रा आणि स्वप्न या अवस्थात्रयांचे एकाच वेळी ज्ञान होत असे. माता अनसूया ही महान पतिव्रता असून तिला अनसूया, असूया रहित तत्वाची अनुभूती होती. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी सृष्टी, स्थिती, लय तसेच स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे 3 देह आणि भूत, भविष्य व वर्तमान हे एकाच कालात अनुभवतो. यामुळे काल हा माझ्यासाठी नित्य वर्तमानच असतो. घडून गेलेले, घडत असलेले आणि पुढे घडणारे हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो. अशा स्थितीत त्रिमूर्ती, त्रिशक्ती माझ्यात असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. त्रिमूर्ती, त्रिशक्ती सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी आदी पराशक्तीमध्ये होत्या. ही गोष्ट खरीच आहे. मी व आदी पराशक्ती दोघे अभिन्न स्वरूप आहोत. संपूर्ण सृष्टीचा जन्म मातेच्या गर्भातून व्हावा असा महासंकल्प असल्याने पराशक्तीचा आविर्भाव झाला, जो ब्रह्मयोनी स्वरूप आहे. तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सरस्वती, लक्ष्मी व पार्वती या त्रिमूर्ती व त्रिशक्तींचा आविर्भाव झाला. तथापि सृजनाचा संकल्प व सृष्टी प्रक्रियेच्या आखणीचा संकल्प विशिष्ट प्रकारे कसा पूर्णत्वास गेला आणि पराशक्ती, त्रिमूर्ती व त्रिशक्तींचा आविर्भाव ज्या महासंकल्पामुळे झाला, तो महासंकल्प परमगुरु स्वरूप आहे, तो मीच आहे. हा अत्यंत गूढ विषय आहे. त्या महान संकल्प स्वरूपाचा संकल्प लगेच सिद्ध होतो. संकल्प होणे आणि तो सिद्ध होणे हे दोन्ही एकाच वेळी घडत असते. सर्व शक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे. सृष्टीतील माता शिशु संबंध, पिता पुत्र संबंध, पतिपत्नी संबंध, भाऊ बहीण संबंध हे अनिवार्य संबंध आहेत. या पवित्र संबंधांचे आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अवतरित होतात. जीव म्हणजे मायेची शक्ती आणि मी मायेच्या पलीकडील मायातीत असलेली मायाशक्ती आहे. मायाशक्ती व महाशक्ती योगशक्तीमुळे एक होऊ शकतात. ज्या महाशक्तीला स्त्री स्वरूपात वासवी कन्यका म्हणतात, तिचेच पुरुष रूप श्रीपाद श्रीवल्लभ हे आहे. या दोन्ही स्वरूपांची निर्मिती देखील महासंकल्पानुसार झालेली आहे. आदी पराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना करीत असताना त्रिमूर्ती व त्रिशक्ती अंतर्लीन होतात. या दैवी संबंधांची आणि त्यांच्या तत्वांची अनुभूती केवळ साधना संपन्न जीवांना अवगत होते. श्रीपाद प्रभूंची आराधना करणाऱ्या साधकांच्या पापाचे निवारण. पशुला संस्कृत व्याकरणाचा बोध करणे निरर्थक असते. एखाद्या प्राण्याला संस्कृत शिकावयाचे असल्यास पशु योनीतून मुक्त होऊन मनुष्य जन्माला येऊन एखाद्या तज्ज्ञाकडून संस्कृत शिकणे आवश्यक आहे. माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्याने मी जीवाचे संस्कार, प्रवृत्ती आणि मलिनताही स्वीकारतो. दररोज केलेल्या स्नान, संध्या, जपादिकामुळे मी जीवांची मलिनता दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो. वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पाप संस्कार मी आकर्षित करून घेतो.
आमचे कुलदैवत कालाग्नी शमन यांची पूजा करून मिळणारे महाफळ मी माझी आराधना करणाऱ्या भक्तांना अर्पण करतो. कर्म केल्याशिवाय फळ मिळणे शक्य नाही, म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्य कर्माचे आचरण या शरीराद्वारे करतो. मी अनंत चैतन्य असल्या कारणाने मला पवित्र विधींचे तत्काळ फळ मिळते, म्हणून मी साधकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे फळ मिळवून देतो. म्हणून मी आदिगुरु स्वरूप आहे. ज्याप्रमाणे मुले ही आईवडिलांच्या धनसंपत्तीची वारसदार असतात, त्याचप्रमाणे गुरूंच्या तपशक्तीचे वारसदार त्यांचे शिष्य असतात. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सुद्धा सांगितले आहे की मानवाला कर्म करणे अनिवार्य आहे. माझ्या अवतारास अंत नाही. मी श्री दत्तात्रेयच असल्यामुळे, त्यांच्यासारखाच असल्यामुळे सुलभ प्राप्य दैवत आहे. इतर देवदेवता भक्तांनी केलेल्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन त्यांना वर प्रदान करतात. गुरुस्वरूप श्री दत्तात्रेय त्यांच्या शिष्यांच्या वरप्राप्तीच्या मार्गातील अडचणी आणि दुष्ट शक्तींना आपल्या तपोबलाने दूर करतात. ते अनुग्रह करणारे परम कारुण्य मूर्ती स्वरूप आहे. आजोबा, मला स्मृती मात्र प्रसन्न अर्थात स्मर्तृगामी, स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात. सर्वांचे मूळ असलेले गुरुरूप मीच आहे. हे महान करुणेने अवतरित झालेले परम गुरुतत्व स्वरूप असल्याने या अवताराला समाप्ती नाही. माझ्या भक्तांच्या हाकेला मी तत्काळ साथ देतो. माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो. साधकांनी माझ्याकडे 1 पाऊल टाकले तर मी त्यांच्याकडे 100 पावले चालून जातो. आपल्या डोळ्याच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात, त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून, अडचणीतून सोडवतो. ही माझी सहज प्रवृत्ती आहे. श्रीपाद प्रभूंनी बापन्नाचार्युलूंना हा दिव्य संदेश दिला. मी महागुरूंना प्रार्थना केली, हे महागुरू, मी सोमलता व सोमयागाबद्दल अनेकांकडून ऐकले आहे. कृपा करून त्याबद्दल विस्तृत विवरण करून सांगावे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असे म्हणतात. तुला ती पाहायची आहे काय? मी होकारार्थी मान हलवताच संजीवनी वेल प्रकट झाली. त्यांनी ती वेल मला दिली. त्यांनी दिलेला तो दिव्य प्रसाद माझ्या पूजा मंदिरात आज सुद्धा जपून ठेवलाय. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वतश्रेणीत, काश्मीरमधील मानस सरोवराजवळ, सिंधू नदीच्या उगमस्थानाजवळ, मल्लिकार्जुन प्रभूंचा नित्य निवास असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र, देवगिरी, विंध्य पर्वतश्रेणी, बद्री अरण्य प्रांतात मिळते. या मुळीच्या प्रभावानेच लक्ष्मणाची मूर्छा दूर झाली होती. या वनस्पतीच्या लेपनाने आकाशगमन सिद्धी प्राप्त होते. याच्या सेवनाने हाडांना बळकटी येते, नेत्रकांती वाढते, श्रवणशक्ती सुधारते. या मुळीच्या प्रभावाने अग्निभय, जलभय आणि विषभय दूर होते. या मुळीने अणिमादी अष्टसिद्धी प्राप्त होतात. या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासून रोज 1-1 पान येऊन पौर्णिमेपर्यंत 15 पाने येतात. कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी 1-1 पान गळून पडते आणि अमावस्येला झाड वाळून जाते. या वाळलेल्या झाडाची 1 फांदी रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. सह्याद्री पर्वत श्रेणीवर भीमाशंकर पर्वताजवळ क्रूर प्राणी या संजीवनी मुळीचे रक्षण करतात. अमावस्येच्या रात्री सुद्धा या दिव्य प्रकाशामुळे चमकणारी संजीवनी मुळी शोधणे सोपे होते. हे गुरुचरण, याप्रमाणे 24 प्रकारच्या दिव्य औषधी मुळी आहेत. या सर्व अत्यंत पवित्र आहेत. त्यांच्यात दिव्य शक्तींचा वास असतो. पवित्र अशा वेद मंत्रांचा उच्चार करीत अत्यंत विनम्र भावाने या मुळ्या तोडल्या पाहिजेत. त्या 24 औषधी मुळांची नावे अशी आहेत: 1 सोम, 2 महासोम, 3 चंद्र, 4 अंशुमान, 5 मंजुमान, 6 रजतप्रभू, 7 दुर्वा, 8 कनियान, 9 श्वेतान, 10 कनकप्रभा, 11 प्रतानवान, 12 लालेवृत्त, 13 करधीर, 14 अंशवान, 15 स्वयंप्रभा, 16 रुद्राक्ष, 17 गायत्री, 18 एष्टम, 19 पावत, 20 जगत, 21 शाकर, 22 अनिष्टम, 23 रैक्त आणि 24 त्रिपाद गायत्री. मी श्रीपाद प्रभूंचा निरोप घेऊन पीठिकापुराहून निघालो. मी शंकर भट्ट याला हा वृत्तांत विवरण करून सांगितला. महागुरूंचा मानस संचार पूर्ण झाला आणि त्यांच्या दर्शनास येण्याची आज्ञा झाली. मी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाने धन्य झालो. मला त्यांच्या दिव्य हस्ताने फळाचा प्रसाद मिळाला. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, कृष्णा नदी ओलांडून मांचाल ग्रामास जा. या गावाची ग्रामदेवता तुम्हास आशीर्वाद देईल. तिचा आशीर्वाद घेऊन तुम्ही पुन्हा कुरुगड्डीस या. तुम्ही माझ्या जवळ असा किंवा दूर असा,
माझे तुमच्याकडे सदैव लक्ष असते, हे ध्यानात असू द्या. भविष्यात हे मांचाल मंत्रालय गाव विश्वविख्यात होईल. एका महापुरुषाच्या राघवेंद्र स्वामी जिवंत समाधीमुळे हे गाव प्रसिद्ध होईल. या महापुरुषाच्या लीला अद्भुत असतील. स्थूल पीठिकापुरम सारखे एक स्वर्ण पीठिकापुरमही आहे. कोणत्याही देशातील कोणत्याही काळातील माझे अनुग्रह मिळविलेल्या साधकाचे चैतन्य या स्वर्ण पीठिकापुरात प्रतिष्ठित होईल. असे सारेच भक्त धन्य आहेत. आपल्या सर्व भक्तांना मी जन्मजन्मांतरापर्यंत सांभाळत राहीन. हे माझ्या मुला, शंकरभट्टा, अनेक शतसंवत्सरांनंतर माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होणार आहे. माझ्या आजोबांच्या घरी, माझ्या जन्मस्थानी औदुंबर वृक्षाच्या छायेत माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा पुढचा अवतार, या आधीचा अवतार आणि वर्तमानातील हा अवतार यांच्या मूर्ती या महासंस्थानात स्थापित होतील. हे पहा, मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे. असे म्हणून त्यांनी गुरुचरणांच्या व माझ्या भ्रूमध्यावर दृष्टी रोखून ठेवली. ते सुंदर दृश्य पाहून आम्ही धन्य झालो. त्यांचा संकल्प अमोघ आहे. त्यांच्या लीला अद्भुत आहेत. आम्ही पुढे जाण्यास निघणार तेवढ्यात श्रीपाद प्रभू म्हणाले, वशिष्ठ ऋषींचा अंश असलेला एक भक्त भविष्यात माझ्या संस्थानामध्ये पुजारी म्हणून येणार आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 20 समाप्त.